नमस्कार मित्रांनो, तुमचं उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण शरद उपाध्याय यांच्या ऊन सावली या कथासंग्रहामधील दुलई नावाची कथा ऐकणार आहोत. या कथेचा मराठी अनुवाद उत्तम सदाकाळ यांनी केलेला आहे आणि अभिवाचन उत्तम सदाकाळ यांनीच केलेलं आहे. चला तर मग ऐकूया दुलई कथा. हिवाळ्यातील रात्रीची वेळ, चहूकडे शांतता पसरलेली. जणू काही सामसूम झालेल्या गल्लीबोळातून हवा शब्दांच्या शोधात फिरत होती. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने वातावरणात स्मशान शांतता निर्माण झाली होती. चहूकडे पसरलेल्या या शांततेत एक गोष्ट मात्र अशी होती की जी थांबली नव्हती, आणि ती गोष्ट म्हणजे अनवरच्या हातांची बोटे. एका अरुंद बोळीत छोट्याशा झोपड्यात अनवरचा संसार थाटलेला होता. अनवर म्हातारा झाला होता, पण त्याची बोटे अजूनही अविरत चालत होती. अनवरच्या हातांना विश्रांती नव्हती. गेल्या 40 वर्षापासून अनवरची दिनचर्या ठरलेली होती. दिवस रात्र मेहनत करून तो वजनाने अतिशय हलक्या अशा सुंदर दुलया तयार करायचा. अनवरचा शेठ त्याला कशिदाकारीसाठी आवश्यक ते साहित्य द्यायचा, आणि मग सुरू व्हायची अनवरची जादुई कारागिरी. अनवरने बनवलेल्या दुलया देश विदेशात जायच्या. त्याच्या या सुंदर कामासाठी अनेक सरकारी आणि खाजगी संस्थांनी सुद्धा त्याला सन्मानित केले होते. अनवरच्या हातात खरोखर जादू होती. त्याच्या हाताचे कशिदा काम अजोड होते. अनवरची खोली गर्दीने गजबजलेल्या गल्लीतील एका अरुंद बोळात होती. त्याने आपल्या छोट्याशा खोलीचे 2 भाग केले होते. एका बाजूला त्याचा संसार, जेवणा खाण्याच्या वस्तू, आणि दुसऱ्या बाजूला दुलई, सुई आणि निरनिराळ्या रंगाचे धागे. अनवरची खोली अस्ताव्यस्त होती. खोलीत अंधार दूर करणारा पिवळा दिवा आजारी असल्यासारखा प्रकाश देत होता. खोलीची अशी अवस्था होती, आणि अनवरही अगदी खोलीचे प्रतिबिंब असावा असाच होता. अस्वच्छ, गबाळा, आजारी असलेल्या रुग्णासारखा. एवढे सारे अजागळपण असले तरी त्या खोलीत एक वस्तू मात्र अशी होती जी अद्भुत होती, सुंदर होती, एखाद्या स्वप्नासारखी दिसणारी. ती वस्तू होती अनवरच्या हातांनी तयार केलेली, सुंदर नक्षीकाम असणारी, हलकी फुलकी रेशमी दुलई. मखमली कापडापासून आणि रेशमापासून बनवलेली ती सुंदर दुलई स्पर्श करताच मऊ मऊ पिसासारखी वाटायची. तिच्यावर अनवरने केलेले कशीदकाम तिचे सौंदर्य द्विगुणित करायचे. अनवर दिवसभर दुलईवर बसूनच त्याचे कशीदा काम करायचा. पण एकदा का त्याचे काम पूर्ण झाले की मग तो त्या दुलईला एखादा अमूल्य ठेवा असल्यागत जपायचा. खोलीत असणारी घाण त्या नक्षीदार दुलईला लागू नये याची तो काळजी घ्यायचा. त्याने बनवलेली दुलई त्याच्यासाठी फक्त दुलई नव्हती, ती त्याची पूजा होती, त्याची आराधना होती. तो नेहमी समर्पित भावनेने आपल्या कामात गुंग व्हायचा. दुलई हेच त्याचे आकार निराकार दैवत होते. दुलई म्हणजे त्याच्यासाठी कुराण होते. दुलई त्याचे पहाटेचे भक्तिगीत होते, संध्या समयीची राग रागिनी होती. अनवर खोलीच्या एका कोपऱ्यात झोपायचा. पांघरायला त्याच्याकडे एक जुनी गोधडी आणि 2 फाटकी ब्लँकेट होती. थंडीच्या कडाक्यात एवढेसे पांघरून पुरेसे नव्हते. तरीही अनवर नवीन ब्लँकेट किंवा गोधडी विकत घेत नव्हता. थंडी फक्त 2च महिने तर आहे, 2 महिन्यासाठी कशाला खर्च करायचा असा विचार करून तो आहे त्याच पांघरुणावर दिवस ढकलायचा. हळूहळू रात्रीचा अंधार दाटू लागला. अधूनमधून हवेच्या थंडगार झुळका त्याच्या अंगावर काटा उभा करत होत्या. कुडकुडणाऱ्या थंडीत अनवर नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होता. दुलईवरील भरतकाम जवळजवळ संपत आले होते. दुलईवरील नक्षीकाम पूर्ण करूनच झोपायचा अनवरचा विचार होता. काम अपूर्ण ठेवून अनवरला झोप येत नसे. एक बेचैनी त्याला सारखी बोचत राही. त्यामुळे तो काम पूर्ण झाले की मग निश्चिंत मनाने झोपी जायचा. हवेची एक थंडगार झुळूक पुन्हा आली. काम करत असलेला अनवर त्या झुळकेने शहारला. त्याचे अंग थंडीने थरथरू लागले. थंडी लागत असूनही त्याचे काम सुरू होते. अखेर तासाभराने दुलईचे काम पूर्ण झाले. अनवरचे मन
समाधानाने भरून गेले. तो हळूच उठला आणि पटकन आपल्या बिछाण्यात येऊन झोपला. थंडी वाढत चालली होती. अंगावर 2-2 ब्लँकेट घेऊनही अनवरला थंडी लागत होती. चहूबाजूने अंगावर लपेटलेले ब्लँकेट थंडीमुळे गारगार पडले होते. काही बिघडत नाही. आता 1 वाजलाय. 3-4 तासात सकाळ होईल. अनवर मनातल्या मनात स्वतःची समजूत काढत होता. खोलीत असणाऱ्या बल्बचा पिवळा प्रकाश खोलीत उदासपणाचे भाव भरत होता. पण त्याच वेळी खोलीत असणारी ती नक्षीदार दुलई खोलीचे सौंदर्य द्विगुणित करत होती. त्या दुलईचे एक वैशिष्ट्य होते. ती दुलई सुंदर तर होतीच, पण अतिशय उबदार सुद्धा होती. दुलईच्या सुंदरतेबद्दल अनवरला कल्पना होती, पण तिच्या उबदारपणाबद्दल त्याने इतर लोकांकडून फक्त ऐकले होते. स्वतः कधी अनुभव घेतला नव्हता. लोक त्याने बनवलेल्या दुलईचे कौतुक करताना नेहमी म्हणायचे, अनवरच्या हातून बनलेली दुलई इतकी उबदार असते की तू दुलई घेऊन बर्फात जरी बसले तरी थंडी लागणार नाही. खरं तर अनवर त्या दुलईचा निर्माता होता. ती त्याची रचना होती. तो सृजनकर्ता होता. तरीही दुलईच्या उबदारपणाबद्दल तो अजूनही अनभिज्ञच होता. अनवरला दुलईच्या उबदारपणाबद्दल अनुभव नसण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. त्याचा शेठ त्याला नेहमी सूचना द्यायचा, अनवर, तू बनवलेली दुलई खराब झाली नाही पाहिजे. तिला घाण लागता कामा नये. तिच्या वापरल्याच्या खानाखुणा दिसायला नको. अरे बाबा, ही दुलई हजारो रुपये किमतीची. त्याच्यामुळे तिची जीवापाड काळजी घे. झोपेतच अनवरने कूस बदलली. दुलई त्याच्या समोर होती. आपले अवर्णनीय सौंदर्य घेऊन दुलई त्याला खुणावत होती. थंडीचा जोर वाढत चालला होता. अचानक त्याच्या मनात एक विचार आला आणि तो त्या विचाराने रोमांचित झाला. तो सृजनकर्ता होता. तो निर्माता होता. पण स्वतः तयार केलेल्या वस्तूपासून तो किती अनभिज्ञ होता. तो दुलई गेली 40 वर्षापासून बनवत होता, पण अजूनपर्यंत एकदाही त्याने ती दुलई अंगावर घेऊन पाहिली नव्हती. कोणास ठाऊक दुलई अंगावर घेऊन कोणते सुख अनुभवत असतील लोक. त्याला काहीच कल्पना नव्हती. अनवर हळूच उठला. दुलईजवळ जाऊन तो विचार करत बसला. दुलई खूप सुंदर दिसत होती. त्याने हळूवार हाताने दुलईला कुरवाळले. खूप सुखद आणि कोमल जाणीव होती ती. त्याने आपला हात दुलईच्या आत नेला. मऊ मऊ स्पर्श. त्याचे काळी जोर जोराने धडधडू लागले. त्याने आजूबाजूला पाहिले. कोणीच नव्हते. खिडकीला झाडपा नव्हत्या, तरीही खिडकीचा पडदा शांत होता. थंडी खूपच वाढली होती. तो परत आपल्या बिछाण्याकडे आला आणि अंगावर ब्लँकेट घेऊन पडून राहिला. त्याला ती सुंदर उबदार दुलई अंगावर घेऊन झोपण्याचे धाडच झाले नाही. तो पडल्या पडल्या फक्त तिच्याकडे बघत होता. दुलई खूप सुंदर दिसत होती. तिच्यावरील नक्षीकाम आणि तिचे रंग यांची संगती अशी काही जमली होती की दुलईच्या सौंदर्याला 4 चांद लागले होते. खरंच किती छान वाटत असेल, तो विचार करू लागला. लोक या दुलईला सर्वांगावर लपेटून घेत असतील. त्यांना दुलईचा मऊ मऊ आणि उबदार स्पर्श किती गोड वाटत असेल. जे लोक एवढी महागाची दुलई अंगावर घेतात ते मोठमोठ्या जाडजूड गाद्या नक्कीच खाली अंतरत असतील. त्या गाद्यांवर नरम नरम चादर आणि वरून ही सुकोमल सुंदर दुलई. अनवर कल्पनेच्या विश्वात रमता रमता केव्हा स्वप्नांच्या दुनियेत दाखल झाला त्यालाच कळले नाही. त्याला वाटले तो एका सुंदर बिछाण्यावर झोपला आहे. अतिशय सुंदर गादी, तिच्यावर अंथरलेली मखमली चादर, वरून त्याने आपली दुलई पांघरलेली आहे. त्या दुलईला जणू काही पिसे चिकटलेली आहेत. त्याने दुलई त्याच्या अंगावर घट्ट लपेटून घेतली. तो मऊ मुलायम सुखद कोमल सुखकारक अनुभव घेत होता. असा अनुभव त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात घेतला नव्हता. आणि अचानक त्याला गारठा जाणवला. त्याच्या दुलईत त्याला थंडी जाणवली. अनवरची झोप मोडली. तो जागा झाला. त्याने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले. लवकरच त्याच्या ध्यानात आले की आपण जे पाहिले, जे अनुभवले ते स्वप्न होते, सत्य नव्हते. अनवरला थंडी वाजत होती. तो बिछाण्यावर उठून बसला. दुलई तिच्या जागेवर जशीच्या तशी होती. सुंदर, सुकोमल, हवी हवीशी. अनवरचा घसा कोरडा पडला होता. तो हळूच उठला. तांब्यातील पाणी पिला. पण यावेळी तो आपल्या बिछाण्याकडे गेला नाही. तो दुलईजवळ आला. तिथेच बसला. हळूहळू तिला कुरवाळू लागला. त्याला खूप समाधान वाटत होते.
आज प्रथमच त्याला स्वतःचा गर्व वाटला. या दुलईचे निर्माते आपण आहोत, सृजनकर्ता आपण आहोत आणि आपण निर्माण केलेल्या वस्तूचा अनुभव घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असेही त्याला पहिल्यांदाच वाटले. यावेळी त्यांनी खिडकीकडे पाहिले नाही की आजूबाजूला पाहिले नाही. तो सरळ दुलईत शिरला. तो क्षण त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात सुखद क्षण वाटला. शेवटची जाणीव करून देणारा क्षण, शांततेचा क्षण. दुलईच्या आत तो फार खुश होता. आनंदाचा परमोच्च बिंदू तो अनुभवत होता. बाहेर थंडीचा कडाका वाढतच होता, पण अनवरला आता त्याची चिंता नव्हती. त्याची सुंदर उबदार दुलई आता त्याच्या अंगाभोवती प्रेयसीने मिठी मारावी तशी घट्ट लपेटलेली होती.